साधारण तुमचा अनुभव काय आहे की किती लवकर ही जी ट्रीटमेंट आहे किंवा हे जे रिझल्ट्स आहेत हे किती लवकर मिळतात? आता हे बघा, तुमचा प्रश्न काय आहे की आता मी वर्लीला बसली आणि मला विरारला जायचं आहे, तरी मी किती वेळमध्ये जाणार? तरी पहिला तुम्हाला इथून उभा राहायला पडणार की नाही, नंतर हे दरवाजा खोलून बाहेर जायला लागणार की नाही, नंतर टॅक्सीमध्ये या गाडीमध्ये बसायला लागेल की नाही ट्रेन घ्यायसाठी. आणि हे तुम्ही नाही करणार तरी तुम्ही कसा 1 तासमध्ये पोहोचणार? तरी तुम्हाला 2 दिवस पण लागू शकते, 20 दिवस पण लागू शकते की 1 तास पण लागू शकते. ते सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. मी गाईड करणार की तुम्ही असं असं करा, इतका तास करा. पण आपला पेशंट लोकांना काय एक सवय झाली आहे की कसरत करायला जाऊ हॉस्पिटलमध्ये, नंतर 1 तास लाईन मध्ये उभा राहू, 1 तास जायचा 1 तास यायचा ट्रेनमध्ये उचलून बाळाला. आई पण किती बेचारी थकून जाते ट्रेनमध्ये धक्का मुक्की करून, की टॅक्सीमध्ये तुम्ही गरमीमध्ये बसून बसून किती तासांनी पोहोचतात. आणि नंतर तिकडे बाळाला दिला, डॉक्टर साहेब मी माझ्या बाळाला आणला, आता तुम्ही त्याचा इलाज करा, असं नाही होत. कारण तिकडे बाळ तुमच्या रडते, बाळ तुमच्या रडणार, तरी डॉक्टर काय म्हणणार की थेरपिस्ट काय म्हणणार, तुमच्या बाळ लय रडते, कसं जरा तुम्ही सांगा. तो उसके बदले अगर आप घर में ही काम करो, आपका जाने का आने का टाइम बचेगा, आपकी एनर्जी बचेगी, और बच्चे के साथ आप 6 घंटा खेलते खेलते काम कर सकते हो. तो बच्चा देखो कितना जल्दी रिकवर